नमस्ते. न्यूज 24मध्ये आपलं सर स्वागत आहे. आज पंचायत समिती उमेदवार म्हणून शिवसेनेचे अधिकृत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून तुम्हाला उमेदवारी मिळाली. तर आज तुमच्या विरोधात इथं धडधाकट मोठे मोठे उमेदवार आहेत. तरी इथं शिवसेनेचं अस्तित्व म्हणजे 1988 पूर्वी तुमचे भाऊ आमदारकीला उभारले होते, ते रोपटं लावले, त्यापासून तुम्ही शिवसेनेचं काम करत आहात. तर आता ह्या इलेक्शनला सामोरं जाताना तुम्हाला लोकांना प्रतिसाद काय मिळतं याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुमचं काय विजन आहे? नमस्ते, माझं रवींद्र देवगी निश्चित पंचायतीसाठी मी उभा आहे. खरं म्हणजे माझं काम हे सामाजिक काम आहे. पण आता या सामाजिक कामातून आम्ही राजकीय प्रवाहात येण्याची संधी मला लोकांनीच देण्याचं ठरवलं आणि मी लोकांचा कानोसा घेऊन दोन महिन्यापूर्वी लोकांच्या संपर्कात राहून त्यांना विचारूनच मी ही उमेदवारी भरलेली आहे आणि सर्वसामान्य जनता ह्या माझ्या पाठीशी आहे. प्रत्येक काम करत असताना मी काही जात धर्म बघितला नाही, अपराध म्हटला दुसरा प्रकार कुठला पक्षपात केला नाही आणि त्याचंच या ठिकाणी आज मला फलित मिळणार आहे आणि नक्कीच मी माझा विजय हा निश्चित आहे. तसंच आता हे तुम्ही पक्षाचं आता नेतृत्व करत आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व घेऊन तुम्ही धनुष्यबाण या निवडणुकीला सामोरं जात आहेत. यापूर्वी तुम्ही पत्रकारी म्हणून काम केलं, पत्रकारितेतून तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळत असताना काही विकास सेवा सोसायटी पतसंस्था ह्याचं तुम्ही सल्लागार पद म्हणून आहे, त्यांनी विश्वासानं तुम्हाला ते पद दिलेलं आहे. म्हणजेच लोकांचं तुम्हाला भरपूर पाठबळ आहे आणि ह्या प्रशासनाची पण जवळ ओळख आहे. परंतु तुम्हाला आता ह्या मतदानाला सामोरं जातेवेळी गेले 10 वर्ष आता जिल्हा परिषद पंचायत समितीची हे मतदान व्हायला प्रशासक होतं, काही विकास झालेला नाही. त्यामुळे पुढे काय विकास करावा असं तुम्हाला वाटतंय? विद्यार्थी दशेपासून मी या कामात आहे, म्हणजे सार्वजनिक जीवनात. मग तो 1993चा किल्लारी भूकंप असू देत किंवा कारगिल निधी असू देत, लोकांच्या समोर जाऊन लोकांच्या वर्गणीतून देणगीतून गोळा करून आम्ही त्या ठिकाणी स्वतः पोचवलेलं आहे. मग महापूर असू देत किंवा कोविड काळ असू देत, तिथं सुद्धा लोकांच्या मदतीला धावलेलं आहे. आणि शिवसेना हे धनुष्यबाण हे शिंदे साहेबांचं अतिशय मला चांगलं पवित्र मी मानतो. कारण शिंदे साहेबांसारखा सर्वसामान्य व्यक्ती आज मला इथं कुठे दिसत नाही. कारण सर्वसामान्यांचं आज लाडकी बहीण योजना असू देत किंवा इतर नमो योजना असू देत, अशा 12 योजना त्यांच्या सर्वसामान्य जीवन लोकांच्या जीवनात एखादी कुठेतरी त्यांच्या परिवर्तन करण्याचं त्यांचं ठरवलं आहे. त्याचबरोबर जे काय आता तुम्ही म्हटला पंचायत समिती काय करणार, तर शेती, आरोग्य आणि जे काही दळणवळण या प्रमुख गरजा आज येत आहेत. पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे, पण काही ठिकाणी अजून रस्ते किंवा हे झालेलं नाही, हा विकास आहे. त्याचबरोबर पर्यावरणसुद्धा महत्त्वाचं आहे. पर्यावरणसुद्धा जनजागृती महत्त्वाची आहे. त्या पद्धतीने आमचं काम त्या ठिकाणी चालू असतं. आता साधा आम्ही परवा नदीघाट स्वच्छ केला, गणपतीमध्ये अतिशय प्लास्टिक आणि कचरा पडला होता, दुसऱ्या दिवशी जाऊन साफ केला आम्ही. म्हणजे आम्ही कुठं कमी नाही, जिथं कमी तिथं आम्ही आहे. आणि कधी त्याची प्रसिद्धी किंवा त्या जे कामाची आम्ही कधीच पोझी केली नाही. पण आत्ता मला हे कुठंतरी या 20-30 वर्षातील या सार्वजनिक कामाचा किंवा याचा या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मला फळ देतील. तसेच आता मी म्हणतो की आता तुम्ही प्रत्येक आम्ही बघतो लाडक्या बहिणीचा तुम्हाला भावनिक साथ मिळत आहे. लाडक्या बहिणीचा अगदी विश्वास तुमच्यावर संपादन झालंय. तर त्या लाडक्या बहिणीच्यासाठी म्हणून काय करण्यासाठी हे पंचायत समितीच्या मतदारसंघातून तुमचं काय विजन असेल? आता लाडक्या बहिणी खरोखरच मी 2008 साली मी इथं म्हणजे लोकमतचा पत्रकार म्हणून 27 वर्ष कार्यरत आहे आणि लोकमतच्या माध्यमातून सखी मंच म्हणून इथं स्थापन केला. पहिल्यांदा नेसरीमध्ये जर महिलांना बाहेर काढलं असेल किंवा महिला दिन साजरा केला असेल, जागतिक महिला दिन 8 मार्च, हा माझ्या माध्यमातून त्या सुरू झालेला आहे. कारण महिला चूल आणि मूल करतात, पण त्यांना कुठेतरी बाहेर काढणं, त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास कुठेतरी वाढवणं, त्यांना रोजगार किंवा याच्यासाठी बचत गट सुद्धा आम्ही काढले आणि सखी मंचच्या माध्यमातून त्यांना पर्यटन सुद्धा घडवून आणलेलं आहे. त्यामुळं ज्या महिला हा माझा मुख्य उद्देश आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी माझे कायम प्रयत्न आहेत. धन्यवाद सर. आमच्या न्यूज 24 7मध्ये तुम्ही संवाद केल्याबद्दल धन्यवाद.